ज्या लोकांनी आमच्यावर आरोप केले त्या लोकांना एवढं कळायला पाहिजे होतं की गेली 5 वर्ष झालं मी या माणसाच्या विरोधात खोट्या नाट्या तक्रार करून सरकारचा आधार घेऊन या माणसाला निवडणुकीपासून वंचित ठेवलं आणि मग आज माझं नाव घ्यायचा काही संबंधच येत नाही ना. मी या निवडणुकीला उमेदवार नाही, का पॅनल प्रमुख नाही, का पक्षाचा नेता नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी माझं नाव न घेता माझ्यावर टीका करणं चुकीचं आहे. ज्या लोकांनी आमच्या विरोधात जेवढ्या काही निवडणुका लढवल्या, बाजार समितीची निवडणूक असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल, गावच्या ग्रामपंचायतची निवडणूक असेल, त्या सर्व निवडणुकीमध्ये ते हरलेत. या निवडणुकीत काय होईल? हरलेत. आणि हरून सुद्धा गिरे तो भी टांग ऊपर. तर त्यांनी या निवडणुकीत आपल्याला कोणी स्पर्धक राहू नये म्हणून ज्या ज्या संस्थांचा व्यवहार चांगला होता, ज्यांना ज्यांना ब वर्ग मिळणार होता, अशा संस्थेच्या विरोधात तत्काळ करून त्यांना ब वर्ग न मिळू देण्यासाठी प्रयत्न केला. त्याचबरोबर एनकेन करून ह्या लोकांनी ब वर्ग मिळवला. ब वर्ग मिळाल्यानंतर पुण्याला आयुक्ताकडे अपील केलं यांचा ब वर्ग रद्द करण्यासाठी. त्याच्यातही यश मिळालं नाही. फॉर्म भरले, फॉर्मवर खोटे नाटे आक्षेप घेतले. ते आक्षेपही निर्वाचन अधिकाऱ्याने नाकारले, इथंही यश आलं नाही. त्याच्यानंतर त्याने हायकोर्टामध्ये या लोकांचे फॉर्म रद्द व्हावे म्हणून परत धाव घेतली. हायकोर्टाने सुद्धा या लोकांना स्वीकारलं सर्व कायद्याच्या बाबी तपासून. असं असताना सुद्धा हे म्हणतात की तो अपात्र आहे. अपात्र असलेल्या माणसाला उच्च न्यायालय हे स्वीकारतं का? उच्च न्यायालय कोणाला पाठीशी घालतं का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं त्यांनी गरजेचं आहे. त्यांना हायकोर्टापेक्षा ही जास्तीचे अधिकार प्राप्त झाल्यासारखं ते बोलतात. हे चुकीचं आहे. त्यांनी पैशाच्या जोरावर हायवेमध्ये उडण्याचं सोडून द्यावं, जरा जमिनीवर चालावं, एवढीच माझी विनंती आहे त्यांना. निवडणुकीमध्ये मतदारांना काय आव्हान करणार? या निवडणुकीमध्ये मतदार हे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, सुरेशरावजी वरपुडकर साहेब, या पॅनलमध्ये आपले राहुल पाटील आहेत, वसमतचे आमदार राजेश भैया नवघरे आहेत, हिंगोलीचे आमदार मुटकुळे साहेब आहेत, कळमनुरीचे आमदार श्री बांगर साहेब आहेत आणि राजेश भैया गोरेगावकर त्यांच्या सीट 2 निवडून आले, तेही सोबत आहेत. त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार वरपुटे साहेब बरोबर आहेत. या मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय संजयजी जाधव साहेब हे सुद्धा आमच्यासोबत आहेत आणि त्यांचे सर्व पदाधिकारीसुद्धा आमच्यासोबत आहेत. म्हणून एवढ्या प्रचंड शक्ती असलेल्या नेत्यांच्या आशीर्वादामुळं ही निवडणूक निश्चितच तुकारामजी बोबडे जिंकणार असा मला आत्मविश्वास आहे. काय ही निवडणूक तुळशीरामजी बोबडे जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.